झालं का तुला मारायला? काय करत होती का तू इतका टाइम घरामध्ये? अगं मला म्हाताऱ्या माणसाला घरात थोडे काम आहे सांग का? बरं. अगं बाई सकाळच्या पारी उठले हा. आणि काढीत बसले. काय आहे? घरातला केर कचरा केर कचऱ्याचं सगळ्या नाव. पोरी सोरी आल्या. सगळ्या. राधा गोदा नर्मदा बदबदा. सगळ्यांना ते घेऊन येते की इथं? अगं नद्यांची नाव नद्यांना मुलीची नाव मुलींना. आल्या, आल्या. सगळ्या पोरी सोरी आल्या. चला पहिला नंबर. ए चल झाली का तयारी? झाली ना. काय माल घेतला ए मावशी हा. मी आज विकायला घेते बाई चक्का. आहे का पक्का? अगं म्हणून तर घेतलाय ना. नाही तर कोणी उठून मारीन धक्का. तूच खात बस बाई. अगं नक्की. धक्के खाऊन तर काळी पडायला लागली बघ मी. खात जाय काय होत आणि नाही. नेसली काय ग? मी का ग आहा. कुछ कुछ होत आहे. बया थंडी वाऱ्याचं कुचू कुचू होते. काय गं? तुझं म्हणली ना कुचू कुचू होते. अगं मावशी माझ्या साडीचं नाव आहे कुछ कुछ आणि होत टाकी आहे. ना ग. हार घातला नाही. चालली बाजारला. चला चल ग. ए सगुना बोल ग. झाली तयारी? झाली ना. काय माल घेतला? विकायला घेते दही. दही दही आणि नेसली काय? सब कुछ दिखता है. बया इथं आल्यावर दिसायला लागले काय तुझं? हा. सब कुछ दिखताय. सब कुछ. आणि दागिना हार घातला चालला. चला हो ना चला पुणेकर. चला झाली का तयारी तुमची? झाली ना बाई. काय माल घेतला? तुला काय माहिती का? काय ग? अगं आज मला माल शिल्लक नाही म्हणून मी आज तुझ्या मनावरती माल घेणार आहे. सांग मी आज काय घेऊ? कधीच नाही ना आज कसा काय माझ्या मनावर ठेवला घेऊ लागलो. दे बाई. तू असं कर काय ग? या जाळीत बसलेली घे उचलून. ये हा. यो काय माल झाला का? अगं असू दे बोलायचं चालाय रस्त्याने वजाला खंबीर आहेत. येडे का कुळी मावशी? का ग? ए मावशी हा. मी माझ्या पसंतीचा माल घेते. कोणता? मी माल घेते ताक. ताक. माझं मन आहे पाक. बर आलाय का बघ? हात वर करा एवढा चान्स आहे बरं का तुम्हाला. कुठे आहे ग? बघ बघ बघ. आहे ग आता बघ माझ्या भावाने हात वर केला. हा भया हा तू तसं म्हणले की त्याचा फेऊजच गेला बघ. अगं दिसला बाई. दिसला का? अगं दिसला. कुठे? अगं हे दोन टोपीवाले दिसतात ना हा. त्यांच्या खाली तू जाऊन वाग. शाबास जोडीने बसत्यात दोघ जण आहे का नाही? मी त्यांच्या खाली जाऊन वागते म्हणजे माझा लय सोयीस्कार बारला ठेवत्यान का? कशाला वाग म्हटलं? कशाला वाग? अगं मी माल द्यायसाठी वाग म्हटलं. आणि नेसली काय ग? नवीन चालली बाई. जत्रा निमित्त आणली वाटत. नारायणगावची यात्रा आहे हा. म्हणून नवीन साडी आणली. कोणची साडी? कट्टपुतली. कुठं मुतली? माझ्या साडीचं नाव आहे कट्टपुतली. आता तेच म्हणलं की तेच. कुठं मुतली. अगं कुठं मुतली नाही कट्टपुतली. बरं दागिना नवीनच आणला बाई. कोणता? एकच दाणी. नाक मारू का नाकाव ठोसा? काय झालं ग? तू गवळ्याची आहेस का कुणाची आहेस? ए मावशी मी गावळ्याचीच आहे. अगं तुम्ही पुरी सुरीने एक दाणी दागिना घालायचा नाही. मग कोणता घालायचा ग? मी तीन दाणी तीन दाणी. ए मावशी काय ग? अगं येडे का खोळी. लहानाची मोठे झाले तो दागिना कधी घातला नाही कधी बघितला नाही कधी स्वप्न सुद्धा नाही. 3 दाणे दागिने. अगं रोज घालती पण तुझ्या ध्यानात नाही. खरंच का काय? मग? ए बाई मला काय माहित नाही मला नीट समजून सांग. समजून सांगू का? सांग. ह्या बाजूने गोलमणी सोन्याचा. ह्या बाजूने गोलमणी तो पण सोन्याचा. मध्ये लांबडा. त्याला कोल्हापुरी डोरले म्हणते निघाले बाजार. अगं तेच मोडलं. डोरलं नाही डोरलं. डोरलं तर डोरलं मोडलं तर मोडलं आहे का? ए छोटा हत्ती चाल. काय ग छेरडे? लगेच तुला जा. मी हाताने वेळा म्हणलं तू माझ्या ह्याच्यावर जवळ जाऊ नकोस. माझं का वय राहिलं का त्याच्या ह्याच्यावर जायचं? अगं बाई कसं नसतं राहिलं काय? मग? कुणी कोणावर जायचं आता? असं आहे का? हा. झाली तयारी? झाली ना. काय माल घेतला? मावशी मी माल घेते माझं दूध. किती लिटर निघत? 10 लिटर निघत थोबड तुझ्या इकडे लोक घेऊन आली आहे. आता तूच म्हणले की माझं तू तसं नाही मावशी. मग? गच्च गाय म्हशी कोणाच्या? हा. दूध कोणाचं झालं? तुझं झालं. बाई माझं म्हणजे मालकी हक्काचं. हा. मावशी काय ग? तुला काही माहितीये का? काय झालं? या नारायणगाव मध्ये फक्त माझं दूध. का म्हैस आहे काय तू? अगे बाई माझ्या घरच्या गाय म्हशीच्या असं आहे का? आणि नेसली काय? नेत्र मावशी काय ग? सासूवर चढत जाऊ बाई टाकी ना नाकत घातली फुलली. बारक्या पोराची. काय बोलले का? तूच बोलली ना आता. अगं बाई सोन्याची फुलली. सोनाराने घातली का काय? बाई फक्त सोनारच घालतो बाकी कुणी घालत नाही. कसा घालतो? तुला माहित नाही? हा. ए मावशी काय ग? अशी काय चार घेतो हा. असं काय वागवतो हा. बाई मुलांना असं असं करतो असं करतो न घालतो तार घेतो घेतो कचकरी वाकावतो. का ग? चल बाकी तार असा असा वागत नाही. हा. असा असा करतो. असं असं करतो. असा असा करतो. करतो. आणि बसा बसा घालता. एका बुक्कीत मी तुझं नाक तुडीन बघ. नाकात घालीत नाही का? नाकत घालती मग? निघाल बाजारा. झाली तयारी? हा. चलायचं का? करायचंय. चला. का ग? सगळं कुणा मला विचारलंय पण तुझं खेची काय निची काय आमच्या बरोबर बाजारला येतात का ना बघ. आता मला म्हाताऱ्याला मार झाला. मला शिल्लक ठेवलाय का? अगं बाई काहीतरी घे घे. ए, मी घेते रताळ. रत्ता. ए. बाई 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 मावशी का ग? आज माझा उपवास होता हा. मुक्ता देवीचा. बाई नारंगामध्ये गेले हा. ना अक्का यात्रेला यात्रा हिंडले बाजारला बाजार हिंडले हा. पण रताळ्यात काय रताळ्याची मळी सुद्धा मला भेटली नाही बघ. तू कुठं कुठं गेलती? वरच्या आईला गेले हा. खालच्या आईला गेले मधल्या हळीला नाही गेली.
मधी नाही कडे गेले मी. अगं हा सगळा रताळचा बाजार आहे ना. कोणते शो मग अगं ए मावशी काय ग? म्हातारेपणे तुझ्या डोळ्यावर परिणाम होतो का काय काय झालं काय? अगं, ही सगळी माणसं आहे माणसं लहान मोठी अगं दिसायला माणसं आहेत. हा. पाना पातळा बाजूला कर. केला बाई हे मोठी मोठी कणसा. अगं, थेरडे कवर मार खाचीन ही कंच तूच खाऊन घे मला का? नकोय माझा उपास फिटलाय बर. याची काय ग साधी साडी दागिना रात्री नावल्याने घातल्यावर लगेच काढून घेतला. काय ग हा, दागिना दागिना अगं, दागिन्याचं नाव घे जायचं का? हा तो जायचंय काळा कृष्ण आपल्या खोड्या करतो आणि तो रडतो. हा. त्याचा डोळा चुकून जायचं. जायचं आहे? कसं जायचं? थांबा जरा. दाखवाले थांबा म्हणतोय ना. अगं थांबा म्हणतोय तुम्हाला मी. काय करते ग तूच म्हणली ना हाग मावशी. ए मी हाग मावशी नाही म्हटलं मी आग मावशी काय म्हटलं झालं काय तुला? बघ ना बाई हा. याची माझी कधी ओळख न बरं. पाळी कधी घेणं ना देणं हा, हा. कधी उठणं ना नाही, नाही, नाही. बसणं आला ताला हाताला धरलं तुला काय राग येतो का नाही? अगं मावशीला राग येतोय त्याला भांडणं जरा. कसं भांडायचं अरे नालायका. अरे नालायका ए बेशर्म्या. अरे बेशर्म्या गड्यासारखा गडी गडी सारखा गडी पाण्यासारखा मुत होतो. ए तू काय डिझेल मोतीस काय? अरे बाबा तुझी ओळख नाही पाळख नाही देणं नाही कुशाला आला आणि पुरीचा धरला ती धरला आणि धरायची जागा चुकला. म्हणजे बाई माणसाला कुठं धरावं मला माहित नाही. अरे बाबा बाया माणसाला कुठं धरावं काय करावं ह्याची तुला अक्कल आहे का नाही? तुम्हाला शिकवणार तू ऐकणार ऐकणार ना. ईश्वर, ते सोडलं बघ. तर इथं कुठं का? पदर पदराचं नाव घ्यायचं. हे बाबा आम्ही नेहमीप्रमाणे बाजारला जात असताना आमचा रस्ता अडवला. तू कोण आहेस बरं? मला एक सांग, तू आलीस कुठनं मागच्या गावाहून आणि चाललीस कुठं? पुढच्या गावाला त्या गावाला काय नाव? आहे ना काय ग गाव. म्हातारी, मी तुला चांगलं विचारतोय. मी चांगलं तू सांगतो. आलीस कुठनं? मागच्या गावाहून जायचंय कुठं? पुढच्या गावाला त्या गावाला काय नाव? आहे ना काय ग गाव. गाव. अगे मावशी काय ग? लय चावड दिसतोय हो. लयच भारी सांगून दिसतोय ग. टाक ना बाई हा. अरे गोकुळावरून चाललंय मथुरेच्या बाजाराला हा मथुरेच्या बाजार. आज तुम्हाला बाजारला जाता येणार नाही. हे बाजारला जाता येणार नाही ए म्हणतो. मावशी हा. बाजाराला जाता येत नाही म्हणजे हा कोण झाला तू हा रस्ता बंद केला की ग? आज तुमचा रस्ता बंद आहे. बंद आहे म्हणतो. बंद आहे हा. ए मावशी काय ग? रस्ते बंद करणारा हा. हुकुम करणारा हा मेले कोणते विचार जरा हा मैल कोण आहे? मैल खोल्या का डांबर अरे टाकतोय? बाबा कोण आहे तू मग? हे बघ ओळख आ, ओळख ओळख. ओळखलं कोण आहे ग ह्यो? तो म्हणतो मुतोरीला इकडच रस्ता आहे. मुतारीला नाही ग. हा ही जी खूण आहे की नाही, हा. ही करंगळी करंगळी. याच्यावर गोवर्धन पर्वत तारला होता की नाही, बया, तो ऐका. कृष्ण भगवान मीच आहे. कृष्ण आहे का? होय. त्यात तुला तलब झाली का? काय झालं का? का सकाळी आंघोळ केली का हो. बाबा? हाऊस आहे, अरे हाऊस. बाबा आम्ही कुंजवनात कृष्ण पाहिला तो कसा होता? कसा होता ग? वेगळा होता तू वेगळा दिसतो रे बाबा. म्हणजे तुम्ही पाहिलं तो वेगळा लय वेगळा. आणि मी इथं दिसतोय तो वेगळा. नाही, ते काय? अगं नंतर आम्ही अनंत रूपी ज्याला म्हटलं जातं ना, हा. कृष्ण भगवान बघाल तिथं तुम्ही तिथं मी, असं आहे तिथं का? गवळणी तिथं राधा अरे वा, तिथं मी. असं आहे का? परंतु माझी ओळख सांगितल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. अगदी बोलला तू बरोबर. चालेल ऐका ना. ना, आम्ही बोळ्या गाबोळ्या बाया. अगं ए मावशी का ग? मला फाबडं म्हण गाबड्या ना बा. हा बोळ्या बाबड्या. हा. एक काम कर, सगळ्याला हात जोडायला लाव. ए पुरी हो, काय ग हातात जोडा घ्या. कशाला? ह्याचं थोबाड फोडा. अगं बाजूला ठेवा. हा, बाजूला ठेवा. ऐक मी कोण आणि कसा. शेंगा. वसुदेव सुतं देवं कौसल्यनुर्मर्दनं. वसुदेव सुतं देवं कौसल्यनुर्मर्दनं. देवकी परमानंदनं. श्रीकृष्ण वंदे जगद्गुरुं मातारे. देवा परमेश्वरा, खरंच तुम्ही देव आहात बर का? हा. तुमची ओळख पटली. पटली. आमच्याकडनं काय येडावकला शब्द गेला असेल हा. तर आम्हाला माफ करा. अगं जो चुकत नाही तो माणूस नाही, बरोबर आहे. आणि चुकलेल्याला क्षमा करणं देवाचं काम असतं. परमेश्वराचं, बरोबर. तुम्ही शरण आला ना, हा देवा बरोबर आहे की नाही? मग सगळे मिळून माझी भक्ती करा, मार्ग मोकळा. मग ऐका. भक्ती लगेच बोल तो सोनार साहेब. काय ग काय ना मग ते उभा ग माझी बायको तुझी बहीण भेटली होती ना, असं हा, का? ते- बरे बरे आवाज तुझा आणि तिचा सारखाच आहे ना. असं का? बरं, कसं काय चाललं? मग एकदम आई वडील बरी आहेत का? एकदम आनंद. म्हातारं म्हातारी सर्व सुखी. सोर हा? लेकर बाळ या तोंडात पाय घालू का गुडघ्यात का? नाही झालं. लेकरं बाळा पोरं सोर एकच झालं ना. लय दिवसाने भेटला, हा जिवंत भेटला. मग नाही का तुला मेलेलं भेटायला पाहिजे होतं का? अरे नाही नाही, जिवंत एक्सप्रेस नाही आला. हा, हा. आता एक काम कर, माझे उपकार कर भाऊ. बार उभं राहून बोल. तुला काय दिसत नाही का तुझ्या डोळ्यात काही गेलं? हा उभं राहून. उभाच आहे ना. अरे मला यंदाळा दिसना नाही येड्या. यंदाळा? अरे, तांदळी
असं का हा. तुला दिसत नाही, नाही नाही, नाही. तुला माझी उंची बघायची का नक्की दाखवू का तुला हा. उंची दाखव हा. हात दे नाही नीट हात दे नाही का रट्ट ते करीत नीट आहे हात ना? दे हा. हा बघ हा. यो हात हा. हा बाई डोकं डोक्यावर केस डोक्यावर केस नसतं टक्कल असतं बरं केस या बाई डोकं डोकं. हा बाई तोंड तोंड. आहे का हाय, हाय, तोंड हाय. हा बाई छाती छाती पण आहे रे बाबा आहे का आहे, छाती आहे, आहे ना. हा बाई पोट थांब रे जरा जवळ आला तू. पोट हे पोट आहे का पोट आहे ना खाली बघ. हे बघ. गुडघा गुडघ्याचं नाव घे माग. काय चाललं एकटा बडबड करायला लागला हा. बाबा यात्रेचे नियोजन झालं पाहिजे बरोबर. जवळ आली यात्रा आपला हा. बरोबर आहे की नाही माग. त्यासाठी आपण नियोजनबद्ध कार्यक्रम झाला पाहिजे हा, बस. दोघांचं काम नाही आपल्याला कोणी वर्गणी पण देत नाही हा, हा. टुकार माणसं आपण हा. टाकून दिली अवलात मग. अरे आपण जर वर्गणी मागायला गेलो हा. म्हातारी माणसं आपल्याला बघितलं इडियाच होत्यात त्याला कारण आहे. काय रे? कारण तो आपण तुकडे यातून पेतो एवढे हलकट मग माणसं. काय इथं? त्यासाठी तरुण 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 तर तडफदार कार्यकर्ते आपले कोण? पाठीमागे तुझ्यामुळे होतंय बरं का सगळं हा, सगळं. हा, हा, माझ्यामुळं प्रशांत होतं. हा. हे प्रशांत ए प्रसाद ए, फरसान नाही रे. फरसान काय म्हणतो यो फरसान म्हणला फरसान म्हणला फरसान नाही तर शेवचिवडा म्हणावा ए प्रशांत काय चाललंय बाबा तुझं कसं काय माझं बरं आहे बाबा तुमच्या नादी लागून बिडी वडाय मौताच झालतो गावात म्हणजे एवढे गेलो बोगस बाबा तमाशात कामाला बर मग तमाशात कामाला गेलो पण तमाशाचा मालक काय मला 4-5 महिने झाले घरी जायला सुट्टीच याला द्यायला कारण काय हा? जबाबदारी जबाबदाऱ्या असंख्य जबाबदाऱ्या हा, हा. माझ्या बाबा आज मग डोकं चालवलं काय केलं? नदीला गाड्या मुक्तायच्या नदीला थांबल्या बरं, आंघोळ बरं. उचलली पिशवी आलो घरी पळून मग रे घरात पाय दारात पाय बसले बाबा बायको रुसून अरे हा तुझी ती भोंगळी मुंगळी नाव आहे मुंगळी तिचं. नाही. मुंगळी मुंगळी हा, मुंगळी मुंगळी तिला म्हणलं रुसाय काय झालं बरोबर. ते म्हणले जाऊ द्या मूर्ती आम्ही काय तुमच्या संग बोलणार का नाही. बरं? तुम्ही तमाशातून घरी येताना मोबाईल आणणार होते ना आणला का तरी अरे शुल्लक गोष्ट आहे बाबा बायकोला मोबाईल घेऊन द्यायचा ना मग काय माग सरकलो का लगेच गेलो गावात आणि लांबलं का 7 मोबाईल आणला आणि दिला बायकोला आले बायको खुश बायको खुश झाली पण मी पण जरा 4-5 महिन्यांनी तुंबाळून हा, आलो. इकडेच बोंबलत होता तिला तू. म्हणलं स्वयंपाक पाण्याचं लवकर उरकन पोरं पहिले झोपू घाल ती दोन. आलो म्हणलं गावात फिरून हा. दिवसभर गावात बोंबलत फिरलो आणि संध्याकाळी 10 बरोबर 90 ढाकालीन गेलो घरी बर मग घरी गेलो पण माझ्या 2 आवला ते कुठे झोपत्या हा चिंटे पिंटे ते दोघं आवळी जावळी बर, 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 बर. पोरं काय लवकर झोपाना आयला म्हणलं हापमुडच झाला बायकोशी तर प्रेमाच्या गप्पा मारायच्या आणि पोरं तर जागी बर, 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 काय मग केलं? म्हणलं काय करायचं परत डोकं चालवलं हा. म्हणलं दुपारी हिला आपण मोबाईल आणून दिलाय हा. हिच्या बरोबर बोलायचं ना म्हणलं मोबाईलच्याच ए भाषेत बाबा गडबड करू नकोस ही मोबाईलची भाषा कशी आहे सांग बरं आम्हाला तिला म्हणलं आम्ही आमच्या मोबाईलचं सिम कार्ड तुमच्या मोबाईल मध्ये घालू शकतो का रात्री हा. पोरं हा. झोपल्यावर बर मग रे तिने मला मोबाईलच्याच भाषेत सुंदर उत्तर दिलं काय रे ती म्हणली या मार्गावर आता सर्व लाईन व्यस्त आहेत हा, हा. कृपया थोड्या वेळानंतर प्रयत्न करा यायला मूडच गेला ना तुझा काय मग मूड गेला अरे कुत्र्यासारखा बिस्तरा उचलला आणि पडवीत रे जाऊन झोप मग काय झालं बायको ती शेवटी बायकोच असते शपथ बरोबर आहे मुलं वगैरे तिने झोपू घातले आणि 12 वाजून काहीतरी मिनिटांनी दरवाजाच्या तोंडाशी आली बर. आणि मला म्हणते कशी काय? या मार्गावर आता सर्व लाईन क्लिअर झाल्या तेव्हा तुम्ही तुमच्या मोबाईलचं सिम कार्ड आता आमच्या मोबाईल मध्ये बिंदास्त घालू शकता मग तू काय उत्तर दिलं रे त्या गोष्टीला खूप उशीर झालता बरोबर. तिला मी वजनात उत्तर दिलं काय? तिला म्हणलं आता त्याचा काय उपयोग काय उपयोग अगं वेडे आता त्याचा काय काय उपयोग उपयोग आमचा मोबाईल स्विच ऑफ झाला तिकडं गाड्या भरपूर चालू आहे रस्त्यावर त्याच्यात खाली ठेव तुझा मोबाईल नाही नाही तुझा मोबाईल स्विच ऑफ झालता तर माझा नोक्याचा वापरायचा ना रे तुझ्या नोकियाच्या आता वायरी जळाल्या बाबा तुला काय हे माहिती जाऊ दे मूर्ती, कशाला बोलावलं बोलवण्याचं कारण नियोजन यात्रेचं करायचं आपल्याला बर. त्याची म्हणे मित्र तारे मित्र मारी मित्र मित्राचं काही कैवारी. अरे टिंगल केलं शेवकणी शिंगल पाजत नाही चहाचा. आणि पाजला शिंगल त्याची हिंगल केल्याशिवाय कोण राहत 1 नाही. 2 3 3 तिकडे कांबिकडे नाही नको पाहिजे. पाच सिद्ध परमेश्वर अहो पवार दादा त्यांचा विचार घेऊया ना शेवट काय म्हणते ते जुने जाणकार मंडळी राम 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 काय चाललंय तुला काय चाललंय बाबा माझं पद्धत रे माझी बेकारी झाली आता काय झालं? अरे काय सांगायचं बाबा बायकोनी अगं हट्टदार काय झालं रे? बायको म्हणली तुम्ही गरीब माणसं कुठे फिरायला जाता हा. आमची बाया माणसाची काय विचार आहे अरे का नाही? बरोबर त्याला म्हणून भाऊ नाही ना. बायकोला म्हणलं तुला फिरायचं ना असं. चल माझ्या संग बर. अरे घराच्या बाहेर पाऊल हा. टाकतात लागलं ना बायकोचं डोकं अरे दुखायला काय केलं? या काही की डोकं दुखायला बर. लागलं. आईला म्हणलं आता दवाखाना बघायचा कुठे डॉक्टर बघायचा कुठे खरंय. म्हणलं बायकोची समजूत काढली पाहिजे ठीक आहे, काय? बायकोला अशी जवळ घेतली हा. डोक्यावर हात फिरवला आणि डोक्याची एक पप्पी घेतली शाबास. डोकं दुखायचं राहिलं पप्पी घेता टोकर राहिलं. पप्पी घेतात डोकं दुखायचं राहिलं वाव. आता म्हणलं फिराय काय हरकत नाही बरोबर. मग नारायणगावला गेलो जत्रेला हा. अरे जत्रा शिरतोय कुठं नाही तू लागल्या बायकोची मान दुखायला त्या आईला या काय घेत परत बायकोला अशी जवळ घेतली बर. मानावर हात फिरवला आणि मानाची एक पप्पी काय घेतली म्हणतो? मान सुद्धा दुखायची राहिली म्हणजे तुझ्या बायकोचा डोकं दुखायला लागलं डोक्याची पप्पी घेतली डोकं दुखायचं राहिलं तुझ्या बायकोची मान दुखायला लागली मानाची पप्पी घेतली मान दुखायची राहिली पप्पी घेताच राहिलं. लगेच हे बघ हा. मी तुला हात जोडतो बरं. तुझ्या पाया पडतो हा. 6 महिने झाले मला लय मोठा आजार आहे. घाबरू नको तू माझ्या जीवाचा जीव लागतो हा. तुला 5 मिनिटात नीट काय करणार म्हणतो? इथल्या इथं इथल्या इथं? हा. तुझ्या बायकोचं डोकं दुखायला लागलं डोक्याची पप्पी घेतली डोकं दुखायचं राहिलं तुझ्या बायकोची मान दुखायला लागली. मानाची पप्पी घेतली मान दुखायची राहिली हे बघ 6 महिने झाले मला मुळ्यात झालाय पप्पी घे बरं घे ना तिकडे खरजुल्या कुत्रीला पप्पी दे गेल
ये तुझा कारखाना चालू आहे ये. येत पडला तो कारखाना. अरे तेवढा चान्स आहे ना. ए पप्पू शेट गेला काय हा. त्याला मुक्का घ्यायला बरं व्हायचं. चला आपल्याला जायचंय बरं, आकाशात यात्रेचं बोलतो. नियोजन करायचं प्रत्येकाने आपापली कामगिरी वाटून घ्यायची. असं आहे का? राहिला प्रश्न तमाशाचा तमाशाचा. कोणता आणायचा काय आणायचा बरोबर. हे आपल्या कंपनीचे मालक हा, हेमंत कुमार जळगावकर त्यांच्याकडे भरपूर पैसे. त्यांच्याकडे बरोबर पैसा हा, आहे. असं. अरे बाबा पैसा कमी पडला ना श्रीमंत पार्टी ती हा. बरोबर आहे की नाही बरोबर तर आहे. त्यांना सांगू हा. कार्यक्रम आणायचा आहे हा. आणि समज पैसे जर कमी पडले तर ह्याची बायको विकू. या माईचा देखण्या तुझ्या माझी बायको का आणि तुमचे सोडा इथं येड्या हा सुद्धा सगळं नारंगाव. त्याची जर बायको इकली तर गावात कोण काढल तुझं नाव असं बोला. ए, हेमंत कुमार याला मी आवाज देतो गडबड करायची नाही आगाऊपणा करायचं नाही तुमच्यामुळे गेल्या वर्षी भांडणं झाले ते झाले का 1.5 रुपयाची दारू प्याला आणि सगळ्या यात्रेचा घोळी केला का नाही नाही, तुला एकट्याला पैसे भरावे लागले होते एकट्याला हा, मग ह्याला अक्कल आहे का हे या- याच्या बापाने सगळा गोळ केला. कसं काय मग दारू प्याला त्याचा बाप पण सगळ्या जत्रत भांडणं करायला लागला. अरे त्या दारू मध्ये 9 सागर जास्त झालं. असं आहे काय तर मी हेमंत कुमार याला आवाज लगेच देतो द्या. लगेच जायचं आपल्याला हेमंत कुमार दादा कार्यक्रम ए, चांगला गाणं एक नंबर झालं. एक नंबरचं गाणं झालं चांगला येड्या. कार्यक्रम आहे. हाच कार्यक्रम आपल्या गावाला अरे न्यायचा. नेऊ. हा. लगेच. किती पैसे जाऊन द्या. अरे महाराष्ट्रात तोड नाही रे बाबा असं करा हेमंत कुमारला बोलून घ्या मग गाणं ऐकायचो आपण. हेमंत कुमार नमस्कार मित्र. नमस्ते, कसे नमस्ते. चालू बाबा तुमच्या आशीर्वाद माझं बरं चालू बाबा कसं करतो बोल बाबा गावची यात्रेसाठी आपल्याला कार्यक्रम आणायचा. यात्रेला कार्यक्रम आणायचा. अरे तुम्हाला माहिती का काय? जसं एखाद्या वारकऱ्याची ती विठुरायांची पंढरी असते हा. तशी आपल्या कलावंताची पंढरी म्हणजे मुक्ताईचं प्रांगण आपलं नारायणगाव बरोबर. नारायणगाव कला पंढरी हा. या ठिकाणी भरपूर वर्षानंतर पुन्हा एकदा खानदेश विदर्भ आणि मराठवाड्यातील सगळ्यात मोठा तमाशा बरोबर. खानदेश विदर्भ आणि मराठवाड्यातील सगळ्यात मोठा तमाशा हा. म्हणजे आनंद लोकणारे तमाशा म्हणण्याचा कार्यक्रम आहे. शाबास, शाबास, शाबास. त्या ठिकाणी जाऊ हा. कार्यक्रम पाहू मग, मग. आपल्याला पटला आपल्या गावाला वा, घेऊन वा, वा. चलायचं वा, मग. कार्यक्रम ठरवायचं गाणी ऐकायचे. गाणी ऐकायची हा. चला चला. कच, 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 कच. अरे वा 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 काय बाई आहे काय सुंदर गाणं म्हटली काय गाणं झालं काय बाई नाचली. मला नाही पडलं ते गाणं. काय आलं रे मला ते गाणं नाही पडलं आणि मला ती बाई सुद्धा नाही पडली. अरे किती सुंदर बाई आहे तिला का उकळून द्यायचं आपल्याला. झालं काय मला फक्त त्या गाण्याचा शेवटचा शब्द आवडला. शेवटचा शब्द शेवटचा शब्द तो म्हणजे कुठला शब्द तो म्हणजे कुठला शब्द. कुठला शब्द पाहुण तुम्ही जाऊ. अरे 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 चायचं बुट्टे याचे म्हणून देवाने एवढा ठेवला नाही तर काय वाढवलंच नाही वर काही येतं मध्येच बोंबालते एवढा एवढा ठेवला काही बोंबालताय मध्ये येऊन मग काय अजिबात मला त्याचं पटलं नाही. काय झालं? त्या बाईचं सुद्धा पटलं नाही. बाईचं काय त्या चुकलं बाईचं अजिबात पटलं नाही. झालं काय मला पहिला शब्द पटला पहिला पहिला शब्द आ, तो म्हणजे कुठला शब्द पहिला शब्द काच काच काच. अरे अशाने आपल्या गावात तमाशा येईल का येईन का येईन आलाय का हो त्या समोर बाया माणूस आहे व्यवस्थित बोलायचं अरे पार त्या बाईची इजार काढली इज्जत म्हण इज्जत काढली इज्जत मग व्यवस्थित बोला सर तुम्हाला खरं सांगू का हो त्या बाईने जर माझ्या मनासारखं गाणं गायलं असतं ना माझ्या मनासारखं
त्या बाईच्या तोंडावर सहज 2-4 नोटाचे बंडल मी फेकून मारले. कोणत्या बाईच्या? या नोटाचे बंडल. हा सकाळपासून चहा प्यायला पैसा नाही तुझ्या खिशात. ते इथं काढायचे का आता? मग काय तर. जाऊ द्या मरू द्या. त्या बाईने त्या बाईने जर माझ्या मनासारखं गाणं गायलं असतं ना, माझ्या मनासारखं, हो. अंतकरणापासून आनंद झाला असता मला. पण नेमकं गाणं तरी कुठलं? इंस्टाग्रामचं फेमस गाणं. इंस्टाग्रामला मग काय? गाजत असलेलं गाणं. मग काय? पण गाणं तरी कुठलं? क्रिस्का गाणं सुने का? क्रिस्का गाणं. दिल ना दिया तो बोलो क्या किया ले बेटा. नाला तू ले बेटा. ए, असली गाणी म्हणत नाही ते बाई. प्यारी समज गई. बरोबर आहे. जाऊ दे मरू दे. तिला आपलं हिंदी गाणं जमत नाही वाटतं. नाही नाही, मराठी गाणं जमन का? मराठी मेरे खानदेश की आन बान शान. खानदेशी गाणं. खानदेशी गाणं. पण नेमकं गाणं तरी कुठलं रे? ते बी नाही का माहिती? नाही ना. सचिन रस प्यायला ये म्हणलं माय. ओ तुने माय नाही एवढा खानदेशी तू इथं. मग मी असाच आहे. असे गाणे नाही म्हणत ती बाई. नको? नाही म्हणत. जाऊ दे मरू दे. हा. आपल्या मित्रांचंच बरोबर कसं? आहे. त्या बाईचा मला पहिला, दुसरा आणि तिसरा कोणता शब्द नाही आवडला. मग नक्की तुला आवडलं तरी काय? मला त्या बाईचं माप घ्यायला आलं काही. अरे बाबा गाण्याचं विश्लेषण आवडलंय. विश्लेषण नाव घ्या. शांत राहा. त्या बाईचं लगेच लगेच ओळख करून घ्या. हो नमस्कार बाई. नमस्कार नमस्कार नमस्कार. कोण तुम्ही? गुंडेवाडीचे. अच्छा अच्छा, गुंडेवाडीचे. इकडे कशाला आले? तुझ्या बाईची बोला. मी बाई येतो बोलो. ओ बुट्ट्या, तू केवढा सा? ती बाई केवढी? तुला एक फाईट मारून मुंबईला पाठवून ती. तिला म्हणा हळूच मार. कार्य मला मंचरला उतरायचं. मनसर चाललंय ते बुट्ट. ओ बाई, आम्ही कार्यकर्ते मंडळी हा. तुमचा कार्यक्रम ठरवला या ठिकाणी आलो. असं? तुमच्याकडे मुलं करत ना? आहे ना. मुलीचा परिचय लगेच घालायला